फक्त गाय म्हशींसाठी लावतात, त्यांना खायला काही नसतं म्हणून. अलग लक्षात. आता आपण आपल्या घरी आपण जागतोय तर आपण उपाशी असतो का? उपाशी असतो का आपण? तसं गाय म्हशीला पण आपण काहीतरी व्यवस्था करून ठेवायला पाहिजे का नको? हे काही परिसर आपण सत्यानाश करून त्याच्या पोटात घालायच्या. आणि दुसरी गोष्ट, एका ठिकाणी आपण आग लावला तर जिथं आपण आग लावलेली असतो तिथंच जळतात का त्या? पुढे पसरत जातात का नाही? मोठी झाडं जळतात का नाही? मोठी झाडं जळून गेल्यावर काय होतं, ते वाळून जातात. वाळून गेले की काय करतात लोक? परत त्यांच्या डोक्यात वेगळा काहीतरी विचार असतो. काय विचार असतो? ते कापून आणायच्या, जेवढी आपली कामाला येतात तेवढी वापरून घ्यायच्या, बाकीच्या विकून पैसे कमवायचे. एक लक्षात राहू दे तुम्हाला, एक चांगली झाड 7,000 लोकांना ऑक्सिजन देतोय. एक झाड दररोज 7,000 लोकांना ऑक्सिजन देतोय. ते चांगला का वाईट आहे? आपण कापतोय ते चांगला आहे का वाईट आहे? बरोबर ना? एक झाड 7,000 लोकांना ऑक्सिजन देत असेल, आपण जेव्हा आग लावली तेव्हा एक 10-15 झाड जळून गेले तर आपले किती नुकसान आहे? परिसराचा किती नुकसान आहे? दर दिवस 70-80 लोकांच्या उचराटाचा त्रास होतोय. 70-80 लोकांच्या उचराटाचा त्रास होत असेल, त्याच्यात काही माणसांना व्यवस्थित आरोग्य नसतात. तसली लोक काय होतात? मारतात. मग आपल्याला ही जंगली तोडल्यावर एवढा आपल्याला त्रास होतोय, एवढा परिसराचा नुकसान होतोय. आपण आग लावायला पाहिजे का? काय नाही लावायचे ना, अजिबात नाही लावायचे. दुसरी गोष्ट, आता इथं माझ्यासमोर कमीत कमी 200-250 लोक दिसतात मला, विद्यार्थी किंवा 200 जण. दरवर्षी तुमच्या आई वडिलांनी तुमचे वाढदिवस साजरा करतात.